धुंदलवाडीकरांसाठी मृत्यूनंतरचा प्रवासही अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी गावात आजही स्मशानभूमी आणि नदीवर पूल यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे। पावसाळ्यात गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नदीपात्रातून घेऊन जाण्याची वेळ ग्रामस्थांवर येते। नदीला पाणी वाढलेलं असताना मृतदेह घेऊन हा धोकादायक प्रवास करावा लागतो। त्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो। यातच गावात व्यवस्थित स्मशानभूमीची सुविधा नसल्यानं अंत्यसंस्कार करताना आणखी अडचणींचा सामना करावा लागतो। पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी लाकूड उपलब्ध होत नसल्यानं काही वेळा मृतदेह दफन करण्याची वेळ येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। एकीकडे पालघर जिल्ह्यात मोठमोठे विकास प्रकल्प उभे राहत आहेत, मात्र धुंदलवाडीकरांना आजही स्मशानभूमी आणि नदीवरील पुलासाठी संघर्ष करावा लागतोय। मृत व्यक्तीला सन्मानानं अंतिम निरोप देण्याचा अधिकारही मिळू नये ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे ग्रामस्थांची मागणी आहे की धुंदलवाडी गावात सुसज्ज स्मशानभूमी उभारावी, नदीवर तातडीनं सुरक्षित पूल बांधावा आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। आता ग्रामस्थांच्या या गंभीर प्रश्नाची प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने दखल घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जय जोहार, जय आदिवासी। मी नितेश मुकणे पालघर जिल्ह्यामधून डहाणू तालुका या गावातून बोलत आहे आणि धुंदलवाडी आमचं गाव आहे। तसंच आम्हाला या प्रेत आणण्यासाठी बऱ्याच काही अडचणी आल्यात, तर आम्ही धुंदलवाडी तलाठी ऑफिसपासून तर खडकीपाडा असा अंतर कम से कम 10-15 मिनिटाचा किंवा 1.5 किलोमीटर असा एवढा आहे। पण हीच बॉडी आम्ही आपल्या खडकीपाडा तिकडनंची नदी जाते त्या नदीवरून आम्ही घेऊन आलो, पण जसं तसं घेऊन आलो। आमच्याकडे जाण्या येण्यासाठी रस्ता नाही किंवा पूल नाही, तर त्याच्यामुळे आम्ही हे बॉडी आम्ही पुरातून घेऊन आलो सगळेजण। तर हे आम्हाला लय भरपूर त्रास जसा झाला आहे। तर आमच्या धुंदलवाडी ग्रामपंचायत यांना मी विनंती करतो की आम्हाला थोडंसं सोयीस्कर म्हणून आम्हाला रस्त्यात जाण्यासाठी आम्हाला रस्ता थोडा पूल बनवून द्यावे, कारण की मशानभूमीत घेण्यासाठी आमच्याकडे लाकडं उपलब्ध नाही। त्याच्यामुळे आम्ही जागे खोदून किंवा जमिनी खोदून त्याच्यात आम्ही हे पूर्ण करतो। हे सगळेजण आहेत, तर आम्हाला बरेच अशा अडचणी आल्यात। तसं करून आम्ही ही बॉडी इथपर्यंत आम्ही घेऊन आलोच। पोलीस न्यूजसाठी माधव तल्हा,